श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 श्रीराम। मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी ये खोकरे। कोंदले असतन खिरे कवणे काळी। एरवी सुपूरपण तयाचे पहावे तरी शून्यची नव्हे स्वभावे। वरी गगनाचे निपालवे गाडूनी घेतले। जे ऐसेही परी विरुळे ये विज्ञानांची ये खोळे। हालवलेही न गळे ते परब्रह्म आणि आकाराचे नि झालेपणे जन्मधर्म ते नेणे। आकार लोपी निमणे नाही कही। ऐशिया आपुलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यत्या सती। तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा। मग गगनी जीवी निर्मळे नेनो कैची केवेळे। उठती घनपटळे नाना वर्णे। पुंडलीक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमलाला वंदन करून आपल्या पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्याही चरणकमलाला वंदन करून या सत्संगामध्ये उपस्थित असलेले सर्व भक्तगण, शिष्यगण, चाहते या सर्वांना श्री संप्रदाय पद्धतीनं श्री गुरुदेव। भाविको, मागल्या सत्संगामध्ये स्वामींनी अतिशय सुंदरपणे वर्णन केलेलं आहे की गुरु शिष्य यांच्यामध्ये जो संवाद चाललेला होता, ह्या संवादाच्या उत्सुकतेपोटी अर्जुन श्रीकृष्णांना प्रश्न विचारतोय आणि त्याचं उत्तर देत असताना पहिला जो प्रश्न आहे की परब्रह्म म्हणजे काय, दुसरा प्रश्न आहे की अध्यात्म म्हणजे काय, आणि तिसरा प्रश्न आहे की कर्म म्हणजे काय। आता ह्या ज्या ओव्या आपल्याला दिलेत किंवा आजच्या सत्संगामध्ये आपण ह्या 3 गोष्टीचा काय करणार आहोत, प्रामुख्याने विचार करणार आहोत की परब्रह्म म्हणजे काय। हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न भगवान अर्जुनानी कृष्णाला विचारला आहे आणि भगवान श्रीकृष्ण अतिशय प्रेमानं, आपुलकीनं, श्रद्धेनं त्याचं उत्तर देत आहेत की हा चराचरामध्ये जो व्यापलेला आहे आणि ज्याचा कधीही क्षय होत नाही, कधीही नाश होत नाही, जो जो अद्वैत आहे, जो निराकार आहे, जो निर्गुण आहे, असं जे परब्रह्म आहे ह्याला परब्रह्म असं म्हटलंय। आणि हे परब्रह्म सृष्टी निर्माण होण्याच्या अगोदरपासून आहे
आणि सृष्टीचा उपसंहार झाला तरी सुद्धा जे निश्चित स्वरूपानं राहणार आहे त्याच परब्रह्म असं म्हणलेलं आहे. आपलं भाग्य आहे की आम्हाला सर्वांना की आपल्या माऊलीनं अनेक ग्रंथसंपदा निर्माण केली आणि या ग्रंथसंपदेमध्ये जीवनयात्रा या पुस्तकामध्ये या ग्रंथामध्ये माऊलींनी ह्या परब्रह्माचं अतिशय सुंदरपणे वर्णन केलेलं आहे की हे परब्रह्म जे आहे ह्या परब्रह्माला ह्या नाशवंत जगाचे गुण लागत नाही आहेत. त्याला आकार नाही आहे. त्याला आकार नसल्यामुळं त्याला वजन नाही, त्याला उंची नाही, त्याला लांबी नाही, त्याला रुंदी नाही, त्याला खोली नाही. आणि म्हणून हे जे हे आहे ह्याला कधी अस्त नाही किंवा उदय नाही, ताजेपणा नाही किंवा शिळेपणा नाही आहे. हे कधी घटत नाही, हे कधी वाढत नाही आहे. आणि म्हणून असं जे हे परब्रह्म आहे ह्या परब्रह्माला ज्या वेळेस आपण बुद्धीच्या जोरावरती किंवा बुद्धीच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला फक्त तो मीच आहे ह्या जाणीवेच्या पलीकडं जाणीव होत नाही आहे. आणि म्हणून ह्या चराचरामध्ये परब्रह्म कसं आहे, ह्या चराचरामध्ये परब्रह्माची जाणीव आपल्याला कशी होते ह्याचं आपण काय करूया. एक उदाहरण बघूया. नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराज एकदा जेवायला बसलेले होते आणि जेवायला बसल्यानंतर पत्नीनं अतिशय प्रेमाने त्यांना जेवण वाढत असते आणि जेवण वाढत असतानाच तिथे एक कुत्रा येतं आणि ते कुत्रा काय करतात, ती त्या बुटीतील असणारी जी भाकरी आहे ती एक भाकरी कुत्रा पकडतं आणि ती भाकरी घेऊन कुत्रा काय करतात, घराच्या बाहेर जोरामध्ये पळायला लागतं. आता तिथं दोन व्यक्ती होत्या की ज्याने एकाने परब्रह्म जाणलेलं होतं आणि एकाने परब्रह्म जाणलेलं नव्हतं. बायको जी होती नामदेव महाराजांची त्यांनी परब्रह्म जाणलेलं नव्हतं. ती हातामध्ये काठी घेते आणि कुत्र्याच्या मागं लागते. अरे मी माझ्या पतीसाठी प्रेमाने इतक्या आपुलकीने इतक्या श्रद्धेनं भाकरी केली होती आणि ती भाकरी तू पळवून घेऊन गेलास, थांब, तुझा आता मी काय करते, कंबरडच मोडते. आणि त्याच वेळेस नामदेव महाराजही कुत्र्याच्या मागं लागलेले होते. परंतु ते कसे लागले होते तर हातात लोण्याची वाटी घेतलेली होती आणि ती लोण्याची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागं लागले होते आणि त्या कुत्र्याला म्हणत होते, अरे थांब, का ती जी भाकरी तू पळवून घेऊन चाललायस ना त्या भाकरीला मी काय करतो, लोणी लावतो आणि मग ती भाकरी तू खा. अशीच जर तू भाकरी खायला गेलास तर तुला खाताना ती भाकरी खाताना त्रास होईल. म्हणून मला ह्या भाकरीला लोणी लावू दे आणि लोणी लावलेली जी भाकर आहे ते तू खा. भाविको की नामदेव महाराजांनी ह्या चराचरामध्ये नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस सद्गुरू आले त्यावेळेस त्यांना कळालं की ह्या चराचरामध्ये परब्रह्म आहे, ह्या चराचरामध्ये परब्रह्म आहे याची जाणीव झाली. म्हणून जे ब्रह्म माझ्यात आहे तेच ब्रह्म या कुत्र्यात आहे ही जाणीव झाल्यामुळं कुत्र्याच्या भाकरीला लोणी लावायला गेले. आणि जी अज्ञानी जीव, प्रापंचिक जीव, आपण संसारामधले जीव आहोत त्यांना याचं ज्ञान नसते आणि म्हणून त्यांची बायको हातात काठी घेऊन मागं लागली. का तर त्यांना माहीत नव्हतं की त्यांना असं वाटत होतं ही भाकरी माझी आहे आणि ही माझी भाकरी हा कुत्रा घेऊन जातोय. आज आपली माऊली सुद्धा बघा की आपलं परम भाग्य आहे की आज कितीतरी वेळा आपण बघितलं, कितीतरी प्रसंग बघितलेत, कितीतरी सामाजिक उपक्रम बघितलेत. ज्या वेळेस महापुराची स्थिती आपल्या भागामध्ये निर्माण झाली होती, आपल्या राज्यामध्ये निर्माण झालेली होती, त्यावेळेस माऊलीनं जाणलं की चराचरामध्ये परब्रह्म आहे. त्या महापुरामध्ये अडकलेली माझी जी भक्तगण आहेत, शिष्यगण आहेत, चाहते आहेत, सर्व प्रकारची जी लोक आहेत ती अडचणीच्या स्थितीमध्ये आहेत आणि अशा अडचणीच्या स्थितीमध्ये असणाऱ्या लोकांना मदत करणं हे माझं काम आहे. म्हणून माऊली स्वतः आपल्या सर्व भक्तगण, शिष्यगण यांना सोबत घेऊन स्वतः माऊली जिथं अति पाऊस पडलेला होता त्या ठिकाणी स्वतः मदतीसाठी स्वतः माऊली धावून आल्यात. आज गोरगरीब महिला आहेत, ज्या महिलांना उत्पन्न आणण्याचं साधन नाही आहे, ज्या महिलांच्या जीवनामधील पतीचं छत्र निघून गेलेलं आहे, अशा ज्या महिला आहेत ह्या महिलांना कुणाच्या तरी मदतीची आवश्यकता असते. ज्या वेळेस आपण स्वामींचे प्रवचन दर्शनाचे कार्यक्रम करतो त्यावेळेस स्वामी त्या महिलांच्या मध्ये असणाऱ्या परब्रह्म बघतात आणि तुम्हा सर्वांना
हाक देऊन तुम्हा मला सर्वांना मदत करायला लावून त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश पाडण्याच्या दृष्टीनं त्या महिलांना सिलाई मशीनचं वाटप असू द्यात, किंवा शेळीचं वाटप असू द्यात, किंवा गाई आहे म्हैस आहे याचं वाटप असू द्या, ते वाटप करण्याचा वाटप करतात का? तर एकच आहे, त्या गोरगरिबांच्या ज्या जीवनामध्ये, त्या गोरगरिबामध्ये जे परब्रह्म आहे तेच माझ्यात आहे, तेच तुमच्या आमच्यात आहे. हे आपल्याला स्वामी आपल्या कृतीतून तुम्हा आम्हाला काय करत असतात, शिकवत असतात. म्हणून हे परब्रह्म जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, ह्या परब्रह्माची जर जाणीव करून घ्यायचं असेल, तर भाविको की तुम्ही आम्ही सगळ्यांनी संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. जोपर्यंत आपण सद्गुरूंच्या संगतीत जात नाही आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला या परब्रह्माची जी जाणीव आहे ही जाणीव कधीच होऊ शकत नाही आहे. का? कारण संत आहे, चालते बोलते परमेश्वर आहेत. म्हणून तर आपण म्हणतो ना, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे गुरु हे प्रत्यक्षात परब्रह्म आहेत हे आपण म्हणतो, परंतु हे नुसतं म्हणून चालणार नाही आहे. तर त्यांच्या ज्या वेळेस आपण संगतीत जाऊ, त्यांच्या सहवासात जाऊ, त्यावेळेस ते आपल्याला त्यांच्या सहवासातून, त्यांच्या चालण्यातून, वागण्यातून, बोलण्यातून, आचरणातून हे कसं परब्रह्म प्रत्येकामध्ये आहे हे तुम्हा मला शिकवतात, तुम्हा आम्हाला सुद्धा जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतात. नवे नवे त्यासाठीच आपण खऱ्या अर्थानं आपल्या या 84 लक्ष योनीतून जो आपल्याला जीवनाचा प्रमुख जो उद्देश आहे की आपल्यातलं परब्रह्म जाणून घेण्याचं, आणि ते जाणून घेण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण सद्गुरूंच्या सानिध्यात गेलं पाहिजे, सद्गुरूंच्या सहवासात गेलं पाहिजे. सद्गुरूंनी जो आपल्याला भक्तिमार्ग सांगितला आहे, सद्गुरूंनी जी आपल्याला सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सद्गुरू आपल्याला जे शिकवण्याचा प्रयत्न करतायत ते आपण ठामपणे, निश्चितपणे त्याचं अनुकरण करून आपणही आपल्या जीवनातलं परब्रह्म आहे हे परब्रह्म जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण सांगतात की अध्यात्म कशाला म्हणायचं? अध्यात्म की अध्यात्म म्हणजे काय? आद्य असा जो आत्मा आहे तो जाणून घेण्याचं जे शास्त्र आहे त्याला अध्यात्म असं म्हणतात. भाविको, आपल्याला तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 84 लक्ष योनीतून तुम्हा आम्हाला जो हा निर्देह मिळाला आहे, हा जसे इतर प्राणी आहेत ना तसेच आपण सुद्धा मनुष्य प्राणीच आहोत. परंतु ह्या मनुष्य प्राण्यावरती अध्यात्मात आणल्यानंतर त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार करून त्या संस्काराच्या मार्फत आपल्याला माणसवलं जातं. आपल्याला सुद्धा माणुसकी आपल्यामध्ये निर्माण केली जाते, आपल्यामध्ये विवेक निर्माण केला जातो, आणि विवेक निर्माण केल्यानंतर खऱ्या अर्थानं तो माणूस हा माणसाप्रमाणे वागायला लागतो. नाहीतर इतर प्राणी आणि आपल्या प्राण्यामध्ये काय फरक आहे? तर आपल्याला बुद्धी जाग्यात आली आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्यातले हे जे सत्वगुण आहेत, परोपकार, शांती, दया, क्षमा, हे गुण काय आहेत? हे गुण आपण आपल्यामध्ये विकसित केले पाहिजेत. आणि हे विकसित करण्याचं काम पुन्हा आपण परत आपल्याला यावं लागतं. कुणाकडं? सद्गुरूंच्याकडे यावं लागतं. कारण हे अध्यात्मशास्त्र आहे. हे शास्त्र जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, हे शास्त्र जर जाणून घ्यायचं असेल, हे शास्त्र असल्यामुळं कुणाला कुणाकडून तरी शिकलं पाहिजे. व्यवहारामध्ये आपण जे शास्त्र शिकतो, व्यावहारिक जे शास्त्र शिकतो त्याला आपण गुरु म्हणतो. आणि जे आध्यात्मिक शास्त्र आहे हे अध्यात्माचं शास्त्र आहे, आद्य असे आत्म्याचं जे शास्त्र आहे, हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला सद्गुरूंची नितांत आवश्यकता असते. आणि म्हणून आपण जोपर्यंत सद्गुरूंना अनन्य भावे शरण जात नाही आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्यातल्या असणाऱ्या आद्य अशा आत्म्याचं ज्ञान होऊ शकत नाही आहे. आणि म्हणून सद्गुरूंना जोपर्यंत आपण अनन्य भावाने आपण शरण जात नाही, आणि त्यासाठी शरण जाण्यासाठीच आपण काय केलं पाहिजे? सद्गुरूंनी सांगितलेले ज्या वेगवेगळ्या ज्या साधना आहेत, ह्या वेगवेगळ्या साधना आपण आपल्या आचरणात आणल्या पाहिजेत. आपण सद्गुरूंना कसं जिंकू शकतो? आपण सद्गुरूंना कसं आत्मसात करू शकतो? आपण सद्गुरूंना कसं प्रसन्न करून घेऊ शकतो? तर पैशाच्या वाटे आपण सद्गुरूंना प्रसन्न करून घेऊ शकत नाही. आपण जर सद्गुरू कृपा आपल्यावर करून घ्यायची असेल तर आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेली जी साधना आहे ह्या साधनेवर अटळ राहिलं पाहिजे.
गुरु वाक्य मंत्र मूलम हे ज्या वेळेस आपण आपल्या चरणामध्ये आणू, आपल्या आचरणामध्ये आणू, आपल्या वागण्यामध्ये आणू, आपल्या कृतीमध्ये आणू, त्याच वेळेस खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यावरती गुरुकृपा होणार आहे. आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थानं तुम्हाला जे अध्यात्मशास्त्र आहे हे शास्त्र कसं आहे हे कळणार आहे. आणि म्हणून अध्यात्मशास्त्र शिकायचं असेल तर आपल्याला सद्गुरूंच्या शिवाय पर्यायच असू शकत नाही आहे. आणि म्हणून आज आपल्या भाग्यानं आपल्या माऊलींच्या जीवनामध्ये अवघ्या ज्यावेळेस सद्गुरू आलेत त्यावेळेस अवघ्या 3 महिन्यामध्ये आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला. किती लीनतेनं, किती प्रेमानं, किती श्रद्धेनं आपलं सर्वस्व स्वामींनी सद्गुरूंच्या चरणी अर्पण केलं. आज जवळजवळ आपल्या संप्रदायाला 27-28 वर्ष झालेत, परंतु अजून आपण कोणालाही आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला नाही आहे. का? किंवा आत्मसाक्षात्काराच्या दिशेनं आपण जातोय, पण जेवढी तीव्रतेनं आपण सद्गुरूंना समर्पण भावना आपण व्यक्त करायला पाहिजे होती, समर्पण करायला पाहिजे होतं, तेवढ्या पद्धतीनं आपल्याकडून होत नाही आहे. आणि म्हणूनच आज आपण अध्यात्मातली प्रगती आपली कमी दिसते, अध्यात्मात आपण थोडंसं कमी दिसतोय. त्याला कारणच आहे की आपला समर्पण भाव जो आहे हा सद्गुरूंच्या चरणावरती ज्या पद्धतीनं आपण लीन व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं आपण लीन होत नाही आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांनी काय केलं पाहिजे की सद्गुरूंच्या चरणावरती लीन झालं पाहिजे. सद्गुरूंनी ज्या पद्धतीनं आपल्याला साधना सांगितलेत, सद्गुरूंनी ज्या पद्धतीनं आपल्याला सामाजिक उपक्रम सांगितलेत, कारण सामाजिक उपक्रमामार्फत सुद्धा आपल्याला सद्गुरू वेगवेगळ्या प्रकारे शिकवत असतात. बघा, आपल्याला माधुकरी मागायला सद्गुरूंनी सांगितलीत का? माधुकरीच्या माध्यमातून सद्गुरूंना तुमच्या आमच्यातला जो अहंकार आहे, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी प्राध्यापक आहे, मी इंजिनियर आहे, मी कशी भिक्षा मागू, मी कसं सामान्य माणसाच्या दारात जाऊ, आणि सामान्य माणसाच्या ज्या वेळेस दारात जातो त्यावेळेस सामान्य माणूस, काही माणसं प्रेमापोटी आपुलकीनं आपल्याला भिक्षादान देतातही, परंतु काही माणसं अशी आहेत की देई आपल्याला सहजासहजी भिक्षादान देत नाहीत किंवा सहजासहजी दान देत नाहीत. काही वेळेस तर सहजासहजी दान देणं राहिलंच बाजूला, पण अशी उलटी बोलतात की आपला अहंकार पूर्णपणे जागृत होतो. परंतु अशा वेळेस स्वामी, अशा वेळेला काय करायचं मी माझ्या अभंगातून सांगतो. तुम्ही राम आठवा, थोडं पुण्य साठवा, राम आठवा, थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेका तुम्ही खुशाल वटवा, तुम्ही राम आठवा, तुम्ही राम आठवा, थोडं पुण्य साठवा, राम आठवा, थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेका खुशाल वटवा, तुम्ही राम आठवा. आज्ञा पाळा तुम्ही साधू संतांची, लावा गोडी मनी ईश्वर नामाची. आज्ञा पाळा तुम्ही साधू संतांची, लावा गोडी मनी ईश्वर नामाची. जर तुम्ही ऐकले तुमचे होईल भले, जर तुम्ही ऐकले तुमचे होईल भले, मार्ग बहुमोल हा तुम्ही जगा पटवा, राम आठवा, थोडं पुण्य साठवा, राम आठवा, थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेका खुशाल वटवा, तुम्ही राम आठवा, तुम्ही राम आठवा, थोडं पुण्य साठवा, राम आठवा, थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेका खुशाल वटवा, तुम्ही राम आठवा. नाही तुमचे कोणी तुम्ही कोणाचे, करा सार्थक जगी या नरदेहाचे. नाही तुमचे कोणी तुम्ही कोणाचे, करा सार्थक जगी या नरदेहाचे. झोप घेऊ नका वेळ जाईल फुका, झोप घेऊ नका वेळ
आठवा राम आठवा थोड पुण्य साठवा राम आठवा थोड पुण्य साठवा पुण्याईचा जे कहा कुशाल वटवा तुम्ही राम आठवा राम आठवा थोड पुण्य साठवा राम आठवा थोड पुण्य साठवा पुण्याईचा चेका कुशाल वठवा तुम्ही राम आठवा अमर नाही कुणी काळ टपलेला कधी उचलील कोणा ठावे कोणाला अमर नाही कुणी काळ टपलेला कधी उचलील कोणा टावे कोणाला शुद्ध भक्ती करा शुद्ध भक्ती करा शुद्ध भक्ती करा नि राम आठवा राम आठवा थोड पुण्य साठवा राम आठवा थोड पुण्य साठवा पुण्याईचा चेका कुशाल वटवा तुम्ही राम आठवा तुम्ही राम आठवा थोड पुण्य साठवा राम आठवा थोड पुण्य साठवा पुण्याईचा चेका कुशाल वटवा तुम्ही राम आठवा तर तुम्ही राम आठवलात की जीवन वाया जाणार नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचं. तर इथे आता काय झालेलं आहे की भगवान कृष्णाला अर्जुनाने 3 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न देवाला विचारलेला आहे की परब्रह्म म्हणजे काय देवा, हे मला जाणून घ्यायचं आहे. दुसरा प्रश्न असा आहे की हे देवा अध्यात्म म्हणजे काय. आणि तिसरा प्रश्न आहे हे पुराण पुरुषा पुरुषोत्तमा मधुसूदना कर्म म्हणजे काय हे मला जाणून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारचे 3 प्रश्न अर्जुनाने विचारलेले आहेत, जिज्ञासेने विचारलेले आहेत, जाणून घेण्यासाठी विचारलेले आहेत. आणि त्यामुळे भगवान कृष्णसुद्धा तितक्याच कुशलतेने त्या प्रश्नांची उत्तरं देतोय. देव सांगतात की हे अर्जुना, अरे एखादं वस्त्र असतं बघ, त्या वस्त्रावर एखादी वस्तू आपण गाळतो. म्हणजे काय करतो की ते वस्त्र असतं लांब धरतो आणि त्या वस्त्रामध्ये एखादी वस्तू घालतो आणि गाळायचा प्रयत्न करतो. मग त्यात पाणी वगैरे असतं आणि गाळायचा प्रयत्न करतो आणि त्या वस्त्रातून खाली काही पडतं. मग गाळून वस्त्राला बारीक बारीक छिद्र असतात, एकदम सूक्ष्म असतात, कारण ते जाळं नाही आहे, जाळ्याला मोठे मोठे होल असतात. हे वस्त्र जे आहे एकदम बारीक असतं, कारण वस्त्रातले धागे निघाले तर आपण काय म्हणतो उसवलं आहे. ते त्या वस्त्राला 4ही बाजूनं म्हणजे इकडून पण धागे असतात आणि इकडून पण धागे असतात आणि ते पूर्णपणे घट्ट विणलेलं असल्यामुळे अशा वस्त्रातून एखादी वस्तू गाळली तरीसुद्धा ती गाळली जात नसेल, गळत नसेल, तसा हे परब्रह्म आहे. म्हणजे कसं आहे बघ अर्जुना, अनंत ब्रह्मांड आहेत. एका ब्रह्मांडामध्ये सूर्य, पृथ्वी हे जे 9 ग्रह आहेत, असंख्य तारे आहेत, चांदण्या आहेत, असंख्य ग्रह तारे हे एका ब्रह्मांडामध्ये आहेत. तू ज्या पृथ्वीवर राहतोस
पृथ्वीसुद्धा अधांतरी आहे, मंगळ ग्रह अधांतरी आहे, असे अनेक ग्रह आणि अनेक तारे अधांतरी आहेत. आणि त्यांना प्रत्येकाला प्रचंड वजन आहे. प्रत्येकाचं इतकं वस्तुमान असताना सुद्धा ते अधांतरी आहेत. आणि हे अधांतरी असणारे विश्वाचे गोल पुन्हा स्वतःभोवती फिरून सूर्याभोवती फिरतात. याला नियंत्रित करणारी जी शक्ती आहे ना, तिचं नाव आहे परब्रह्म. बरं, हे झालं एका आकाशगंगेतलं, म्हणजे एका ब्रह्मांडातलं. अशी त्याच्या अवकाशामध्ये, त्याच्या प्रांगणामध्ये असंख्य ब्रह्मांड आहेत, अगणित, की ज्याची आजपर्यंत गणतीच झाली नाही किती ब्रह्मांड आहेत ती. म्हणून फक्त म्हणायचं अनंत कोटी, पण खरंच अनंत कोटी आहेत, खरवं नाही आहेत, अब्ज नाही आहेत, की ज्याची मोजदाच करता येणार नाही अशी अनंत, की ज्याला कधीच अंत नाही, त्या बेरजेला, त्या अंकाला कधीच अंत नाही, म्हणून तो अनंत. अशी ब्रह्मांड आहेत. आणि ह्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये अशीच रचना आहे. प्रत्येक पृथ्वीवर अशाच प्रकारची सृष्टी आहे. प्रत्येक ग्रहांवर अशाच प्रकारचं वातावरण आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जीवसृष्टी आहे. या सर्वांना व्यापून जो उरतो तो परब्रह्म. किती सुंदर व्याख्या केली बघा. अर्जुनाला उत्कंठा होती की परब्रह्म म्हणजे काय नेमकं. तो जो सर्व चराचराला व्यापून उरतो तो परब्रह्म. आता भगवान कृष्णाकडे दुसरा प्रश्न विचारलेला आहे. हे जर आता परब्रह्माची व्याख्या मी जी सांगितली ही जर तुम्हाला कळली असेल तर अर्जुनाला 100% देवानं सांगितलेलं कळलेलं आहे. दुसरा प्रश्न विचारतो, अध्यात्म म्हणजे काय. ज्याच्या आचरणामध्ये नेहमी त्या भगवंताबद्दलच वातावरण आहे, त्या गोष्टीचं नाव आहे अध्यात्म. म्हणून अध्यात्म शिकायचं कुठे, की जो अध्यात्म सांगतो त्याच्याजवळ नाही शिकायचं, जगायचं. जो स्वतः जगतो अशा गुरुकडे जायचं, मग अध्यात्म कळतं. सांगणं आणि जगणं याच्यामध्ये भरपूर फरक आहे. त्या अध्यात्म जर तुला समजूनच घ्यायचं असेल तर अध्यात्म हे आचरणात असतं. ज्या आचरणामुळे क्षणोक्षणी जाणीव येते की नाही याचंच नाव अध्यात्म आहे. अशी कृती म्हणजे अध्यात्म आहे. आता बरेच जण, काही जणांचं ज्ञानेश्वरी मुखतगत असते, पण ज्ञानेश्वर होण्यासाठी ते जगावं लागतं. तर जी ज्ञानेश्वरी आपण जो माणूस जगतो त्याच्या ठाई अध्यात्म हे अर्जुना शिकायचं असतं. मला वाटतं तुम्हालाही कळलेलं आहे. मला असा एक दाट संशय आहे की हा प्रश्न अर्जुनानं का विचारला असेल. तर मला असा दाट संशय आहे की कलियुगामध्ये आमच्यासारखे लोक
अध्यात्म विसरणार आहेत, परब्रह्माला विसरणार आहेत. त्या नीटपणे हे परब्रह्म, हे अध्यात्म पोपटपंची करणाऱ्या माणसाला व्यवस्थित समजावं, याच्यासाठी कदाचित हा प्रश्न अर्जुनाच्या मुखातून त्या नियतीनं भगवान कृष्णाकडे केला असेल. कारण एवढी सगळी ज्ञानेश्वरी झाली, त्याच्यात अध्यात्म वगैरे झालं की विषय. मग परत कुरुक्षेत्रावर आता एवढा वेळ गेला, युद्ध थांबलेलं आहे, लोक ताटकळत बसलेले आहेत, ते सैनिक दातओट, समोरच्या विरुद्ध पक्षाचे सैनिक दातओट खात आहेत. अगदी एकदा इथून बघतो असं, कारण त्यांना माहिती आहे की आम्ही मारणार आहोत, म्हणून तर ते युद्धाला आलेले आहेत ना. त्यांना हे माहिती नाही आहे की कोण मारणार आहे. त्यांना एवढंच माहिती आहे की अरे आम्ही मारू शकतो. अर्जुनाला माहिती आहे की मी मारणारा कोणी नाही आहे, मारणारा वेगळाच आहे. हे जे अज्ञान आहे ना, हे अज्ञान आपल्याला विनाशाकडे घेऊन जातं. अर्जुनाला पक्का माहिती आहे, कारण अर्जुन अध्यात्म जगतोय. आणि म्हणून त्याला धनुर्धर विद्येमध्ये मी श्रेष्ठ आहे हे माहीत असून सुद्धा त्याला भ्रांत पडलेले आहे की हे कशाला मारायचे. हे अशा प्रकारचं कर्म कशाला करायचं, अशी भ्रांत निर्माण झालेली आहे. त्या भगवान कृष्णाने त्याच्या सुंदर उत्तर दिलेलं आहे की ज्याच्या आचरणातून एक आत्मानंद जाणवतो, त्याच्याकडं पाहिल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची अनुभूती येते, त्याचं नाव आहे अध्यात्म. की ज्या अनुभूतीनं इथे कुठेतरी समाधान होतं, ते अध्यात्म. कारण अध्यात्म ही सांगायची गोष्ट नाही आहे, अध्यात्म ही जगायची गोष्ट आहे. भूक कधी सांगत सुटलो आपण तर अनुभूती कशी येणार. भूक ही अनुभवाची गोष्ट आहे. पोटात अन्न गेल्यानंतर विचारा आता कसं वाटतं ते सांग, त्याचं सांग आता समाधान. तसं अध्यात्म आहे. अध्यात्म हे अशी गोष्ट आहे की त्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा, तिथे अध्यात्म जन्म घेतं. भगवान कृष्णाला तिसरा प्रश्न विचारलेला आहे अर्जुनानं. देवा कर्म म्हणजे काय. देवानं सुंदर उत्तर दिलेलं आहे की ज्या कर्माला करता नसतो, म्हणजे असून सुद्धा जो अकर्तेपणानं जगतो त्या कृतीला कर्म म्हणायचं, नाही तर बाकीच्या सगळ्या कृतींना काम म्हणायचं. काम की कृती म्हणायची. कर्म तेच होतं की जे निष्काम असतं. मग आपण ह्याच्यातून शिकलं पाहिजे सर्वांनी, तुम्ही आणि मी पण, की काही गोष्ट केली की त्याचं क्रेडिट घेऊन आम्ही गळ्यात ढोल घालून फिरत असतो. अरे माधुकरी मागितली, माधुकरी मागितली, आमच्या जिल्ह्यातून एवढी जमा केली. गुरुनी सेवा कशासाठी दिली. विकार घालवण्यासाठी. आम्ही करतोय काय, ढोल घालतोय आणि ढोलावर जमलंच नाही तर बेंजो लावतोय आणि सगळीकडे व्हॉट्सअप टाकून, व्हॉट्सअप रूपी बेंजो सगळीकडे वाजवत सुटलेला आहोत. बघा आम्ही धान्य माधुकरी मिळवली की नाही, मागितली की नाही, मागतो की नाही. हे जे सकाम कर्म झालं हे झालं काम, ते कर्म नाही. म्हणून निरपेक्ष हेतूनं गुरुनी जे दिलेलं आहे की मला कोणी काही म्हणो. आत्ताच मगाशी उद्धव काळेंनी सांगितलं आमच्या की आपण माधुकरी मागतो. गुरुनी आपल्याला ह्या सेवा दिलेल्या आहेत. ह्या का सेवा दिलेल्या असतात गुरुने, की आपल्यातला अहमभाव, भगवान कृष्णानेच सांगितलं ना
की किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं ना ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून की अहंकार आणि शरीर हे दोघे जण जन्म देतात आशाला, आणि त्याच्यापासून जी पैदास निर्माण होते ती सगळी आपल्या विनाशाकडे आपल्याला घेऊन जाते. म्हणून त्या विनाशापासून टाळायचं असेल आणि मन शुद्ध करायचं असेल, मन पवित्र करायचं असेल तर मनाला दररोज निरमा लावा. निरमा म्हणजे काय कळलं? ते एक ॲड आहे इथं, म्हणून चालणार नाही, म्हणून म्हणत नाही आहे. ती कपडे कशी स्वच्छ करते तशा प्रकारे मनाला आपल्या शुद्ध फक्त आणि फक्त साधना करू शकते. म्हणून प्रत्येक साधकानं दिवसातून एकदा साधनेचं सातत्य ठेवावं, म्हणजे आपल्या हातून निष्काम कर्म घडेल. जे जे कार्य गुरु करून घेत असतात ती परमेश्वराची इच्छा आहे असं समजून ते करत राहायचं. त्याच्यामुळे आपलं नुकसान तर काहीच नाही आहे, झाला तर फायदा होणार आहे. गेले तर दुर्गुण जाणार आहेत आणि वाढले तर सद्गुण वाढणार आहेत. आणि म्हणून निष्काम कर्म हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे भगवान कृष्णानं अर्जुनाला सांगितलेलं आहे आणि त्याच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आता भगवान कृष्णाला परत भगवान म्हणजे अर्जुन, धनुर्धारी अर्जुन पुन्हा काय प्रश्न विचारतो ते आपण पुढच्या संत संघामध्ये पाहूया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ